नमस्कार मित्रांनो, डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आपण आज आलोय जंगलामध्ये. आता डांगण हुला म्हणल्यावर आपण नेहमी जंगलातच राहतोय. तर नेहमी सारखंच मित्रांनो आज आलोय कुठं जंगलामध्ये. आता पाहूया आपण काही भेटतंय का, काही कंदमुळे, भाजीपाला, काही औषधं, काही भेटो. तर ह्या जंगलामध्ये आलोय. जंगल तुम्हाला दिसतंय पाठीमागं पुढं. तर ह्या अशा जंगलामध्ये मित्रांनो, आणि आता आपण शोध तर घेणारच आहे. पण मग काय काय भेटेल ते, जे भेटेल ते भेटेल. पावसाचं वातावरण झालं आहे मित्रांनो. छत्री आणले आपण, पिशवी आहे आपल्याकडं. चला मग आता आपण हिंडायला सुरुवात करू. जर काही भेटलं तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच म्हणजे पोहोचवतो, दाखवतो. चला आता आपण जंगलामध्ये फिरायला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, आपल्याला भेटले कोंबडीची भाजी. तर ही कोंबडीची भाजी आपण खुडितोय. आणि ही कोंबडीची भाजी खुडता खुडता मित्रांनो आपण पार कडेच्या एकदम खोडात आलो आहे. हा वर कडे सगळा मोठा डोंगर आहे. हे कड्यापर्यंत आलो आहे. एवढी म्हणजे खुडले, अजून पिशवीमध्ये अजून खोडायचे. तर इथं रानकोंबडी होती मित्रांनो. पाचोळा उकरला आहे थोडासा, पण मग ती मी जसं पुढं येतोय ना तशी ती पळाली. उकरीत होती, काही कंदमुळी किंवा किडीमुंगी काही खाता असेल. पण आता मी ना, आता ते माया आणि पावसाचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळं मी काही भाजी खुडीत चालू आहे. आणि ती बिचारी पळाली. आता ती गेले ह्या इकडं. ती काही आपल्याला भेटणार नाही. आता आपल्याकडे काही नाही आहे. मग चला आता आपण अजून भाजी खुडू. तर मित्रांनो, ही कोंबडीची भाजी आहे ना, जरा अडचणात राहते. पाला पाचोळा गबाळ राहते खाली, आणि ती खोडायला जरा नीट ध्यान देऊन खोडायला लागते, इचू काटा. तर ही अशी भाजी, ही एक तांबा ही निवडून खोडायला लागते मित्रांनो. पाचोळ्यामध्ये आपल्याला कवळी घ्यायची राहते, निबार काही घ्यायची नाही. आता हे खाली पका पाचोळा आहे, काही पावसानं धुवलं आहे, सडला आहे. आणि ही अडचणामध्येच निघते भाजी. हिचं असं म्हणजे हे अशा दगडामध्ये अडचणामध्ये राहते, म्हणजे ओटाच्या ओटा राहतोय जसा हळदीच्या ओट्यासारखा. तर त्याच्यातून ती भाजी आपल्याली निवडून नीटनेटकं पाहून ती खोडायला लागते मित्रांनो. जरा अवघडच आहे हे काम. मित्रांनो, पाणी आलंय. आता भाजी खुडितोय, पण भाजी खुडताच पाणी आलंय. आता पांघरायला आपण आणली छत्री. पिशवीमध्ये थोडीशी भाजी घेतली. आणि हे ही जी माती उकरेली दिसते ना मित्रांनो, इथंच ती रानकोंबडी होती. पण ती आता ह्या पुढं कड्या का अशी पळाले. जाऊ द्या, पळू द्या मित्रांनो, जंगल तिचंच आहे. तर आपण आलो आहे आपल्या भाजी खुडायला. भाजीच खुडून घेऊ. इथून ही निबार झाली. तर ही कवळी आपल्याला निवडून घ्यायची. निबार नको, खुडायची नाही. हे काही जी लवकर पहिल्या पाण्यानं आली ती निबार झाले. आणि याच्यातून काही मागं पुढं निघत राहते ही एक तांबा. तर तो मग निवडून खोडायला लागते मित्रांनो. पाला पाचोळ्यामध्ये हातापायाक पाहून ह्या अशी काही अजून कवळे कोंब निघतात. आणि आपल्याला ती कवळीच पाहिजे. आता ही अशी निवडून दगडांच्या चिपारीतून म्हणा किंवा झाडांच्या खोडांतून, तर ही अशी कवळी खोडायची. ही निवडून खोडायला लागते. आणि ही विकत भेटत नाही मित्रांनो, भेटते ठराविक ठिकाणी. पण काम जरा कष्टाचंच आहे अडचणीमध्ये. आता हे निबार आहे, आणि आपल्याला निबार तर काय खोडायची नाही. हे अशी निवडून ह्या अडचणामधून ही खोडून वर्षातून एकदा तरी ही आम्ही खातोयची. मित्रांनो, खुडली थोडीशी भाजी, लई भाजी अजून. पण मग या पावसानं हरण केलं आहे बरं का. आणि या छत्रीमुळं काही जमत नाही अडचणामध्ये. तर मग
याला कसे गोंगता बिंगता काही कागद असलं ना तर सोपा होत आहे. हे छत्रीनं ह्या अडचणामधून घुसता येत नाही, ती गुतते छत्री आणि मग भाजी खुडता येत नाही. आता भाजी मित्रांनो, ही भाजी आहे ना, ही खरं जूनला निघते बरं का, जूनच्या नंतर पाऊस पडून गेलो. पण यंदा 1 महिना वाढवच आहे की काय, पावसाळा आहे. मग त्याच्यामुळं ही भाज्या सगळ्याच भाज्या यंदा लवकर निघाल्यात. आणि ही कोंबडीची भाजी एकदम आयुर्वेदिक आहे, पौष्टिक आहे. तर ही कोंबडीची भाजी आहे ना मित्रांनो, बरेच दिवसापासून निघाली. तर मग ही अशी ही निबार झाली, ही आहे ही निबार झाली. आणि आपल्याला कशी कवळी पाहिजे, तर मग ती कवळी भाजी आपल्याला अशी खोडायला लागते. आता ही सगळी निबार झाली, ही दिसते ही. आणि ही भाजी एकदम आयुर्वेदिक आहे मित्रांनो, पौष्टिक आहे. ही भाजी खायचं म्हणलं ना तर जे शरीरात काही दुःख बिक निघत आहे तर ते दुःखासाठी ही चांगली भाजी. दुःख म्हणजे कुठं गाठ येते किंवा काही असं होत आहे दुःख शरीरामध्ये कुठंही, तर त्याच्यासाठी ही भाजी चांगली आहे मित्रांनो. आणि ही भाजी आमच्या भागामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यात भरपूर प्रमाणात भेटते. हिचा कंदही चांगला उपयोगी आहे मित्रांनो. कंद जो आहे ना, कुठं दुःख निघाला समजा गाठ आली, कुठं काकात असेल, मानाला असेल, जांगात, कमरेला, कुठंही असू द्या, जर त्याची गाठ आली म्हणजे दुःख निघत आहे, आपण म्हणतो दुःख निघत आहे, तर मग ते दुःख निघालं तर याचा कंद आहे ना मित्रांनो, ह्या कोंबड्याचा कंद, या कोंबडीच्या भाजीचा कंद हा जर उगाळून लावला, असा हळकुंडासारखा राहतो. आणि हा कंद जर त्याच्या उगाळून लावला ना मित्रांनो, ती जखम, तो दुःख जागेवरच बसून जातोय, बरा होतोय. तर असं गुणकारी भाजी ही. आणि ही आम्ही वर्षातून एकदा खातोय प्रत्येक पावसाळ्यात. आता पिशवी आणली होती आपण, आणि अजून आपल्याला बरीच भाजी खोडायची होती, पण ह्या पावसामुळं रण झाला, चिडचिड झाली आणि त्याच्यामुळं आपण भाजी खोडायची बंद केली. तर मित्रांनो, ही आपण एवढी भाजी खुडली कोंबड्याची. गावठी कढीपत्ता भेटला आपल्याला, आणि अजून आपण इकडे पिशवीमध्ये भाजी घेतली. ही पाहता आता ही बरीच म्हणजे काही वानवळाही द्यायला लागणार आहे. तर मग एवढी भाजी घेतली आणि उशीर झाला, पावसाने टिपटिप लावली. मग त्याच्यामुळं आता आपण आहे घरी निघायचे बेतो मित्रांनो. या पावसानं काही जमना, छत्री नाही, काही जमत नाही अडचणामध्ये घुसायला. मग आता आपण बहुतेक घरी निघायचे बेतो. हा काय उघडायसारखा वाटत नाही मित्रांनो. आलोय खाली उतरून आता. ते आपल्या पाठीमागं आता तो जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगराला होतो मित्रांनो आपण, पार त्या डोंगराच्या कडालाच होतो खाली. आणि हे पाणी सारखं आलंय, पाण्यानं केलंय नको नको, मग त्याच्यामुळं आलो खाली पळून. म्हणला मरून दे आता, सारखं पाणी पुढं सुटलंय. हे पाण्यानं मित्रांनो पार नको नको केलंय. इडा आपला बाजार आटकावून ठेवलाय रे, कोयत्या पिशीत. आणि ह्या बाजार आहे आपला, म्हणजे भाजीचा बाजार. तर मग आता निघतो खाली, ह्या पिशी घेतले, ह्या बाजार. मग आता जातो खाली मित्रांनो. या पाण्यानं नको नको केला, पार चिडचिड झाली. तर आता निघतो खाली घराक. आता बऱ्याच खाली सपाटीमध्ये आलोय मित्रांनो. ते पा डोंगर कसं दुपटानं भरलत आणि सगळीकडे जसा काळोख झाल्यासारखा झालाय. त्याच्यामुळं आपण वेळेत खाली निघून आलोय. आता मरू दे तिकडं चाललोय मित्रांनो. आता घरी पावसानं रण केलाय पार, अजूनही पाऊस उघडं ना. आणि आता नावीला जे छत्रीना काही जमना. मग आता आपण आलोय आता पार खाली जवळजवळ निघत. तर मग चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.